चांगलं झालं डिझाईन, पण साईज लय बारका झालाय. एक काम कर, 6x6 करून घे. आणि तुला नवीन झेंड्याचं डिझाईन पाठवलंय, त्याच्या 900 प्रिंटा काढ. 900 झेंडे अख्ख्या साताऱ्यात लावायचे. आणि त्या झेंड्यामध्ये लाकडी काट्या घाला रे, लोखंडाचे रॉड घालू नका. त्या लाईटीच तारा लागल्यानं लाईट जाता मग परत. सत्या, आता लाईटीच्या ताराचं अंडरग्राऊंड काम किती वर्ष झालं चालू आहे? 4 वर्षाला ते काम चाललंय. मी काय म्हणतो माहितीये का, एकदा नगरपालिकेत जाऊन दाट टाकायला पाहिजे, म्हणजे चट्टा कामं होती. ते माझ्या बी डोक्यात आहे, पण आता आचारसंहिता सुरू आहे ना, म्हणून ही बातमी बघ. सातारा शहरामध्ये पत्रकारावरील हल्ला प्रकरणामध्ये संशयित म्हणून पोलिसांनी सयाजी मुकादम यांना 2 दिवसांपूर्वी अटक केली होती, परंतु जिल्हा सत्र न्यायालयाने आज जामिनावर त्यांची सुटका केली आहे. ह्याच्यात तर कसं काही सुटलंय रे? आता सुटलाय म्हणजे बाहेर येऊन कांड करायला पुन्हा मोकळा झाला. बाहेर आलाय म्हणजे काय ना काहीतरी कांड करणार येऊ, हा नाही? सत्या, काय आलं? कसला विचार करतोस? अरे ते गुंड पळून गेले ना, त्याच्यामुळे ती केस दुबळी झाली. पोलिसांना काही कारवाई करता येईना, आणि तू ओळखतोच नाही याला. तर वाघमाऱ्याने अटक केल्या म्हणल्यावर ते वाघमाऱ्यांवर राग धरून असला. मला वाघमाऱ्यांचीच काळजी वाटते. सत्या, फक्त वाघमाऱ्यांचीच नाही, तुला पण काळजी घ्यायला पाहिजे. माझी काळजी मी घेईनच रे, पण वाघमाऱ्यांना सांभाळायला पाहिजे. आता वाघमाऱ्याने अटक केल्या म्हणल्यावर ते 100% काही ना काही तर बदला घेणार. बरं चल, मला वाघमाऱ्यांना आणायला जायचंय, मी येतो. तू लक्ष दे. तुझा मी बघतोय. ते चला लागा आम्हाला. पण तात्या साहेब या मॅडमना आपली लेख मानतात. मग आता आम्ही बी यांना तात्या साहेबांची लेख म्हणूनच वागवणार. तात्यासाहेबांचे पोलिसांशी चांगले संबंध आहेत, त्यात सत्या माझा नवरा आहे हे बघून मुकादमाला उगाचच डाऊट आला असणार माझ्या. तर माझ्यावर राग धरून बसणार तो. रागाच्या भरात त्यानं काही केलं तर माझं राहू दे. आई आणि अमृताला त्रास दिला तर, सत्यावर सूड उगवलं तर काय करावं आता? वाघमारे, अहो एवढं दचकायला काय झालं? काय झालं म्हणजे? एवढं जोरात हॉर्न वाजवलास, दचकणार नाही तर काय होणार? सॉरी चुकून झालं. बरं चला निघूया आपण. बसा. ये सपने चल चल लवकर लवकर, सपने तयारी झाली का बघ. हा किंवा आणू चल. हाय ठेव ये त्याला आता. ताट चांगलं वाढून आण बरं का. हा वय वय. मम्मी, तुम्ही त्या आता साहेबांच्या पेननं बोलवलंय खरं, एवढी सगळी मेहनत बी केली आहे, पण एवढं करून त्यांना बी माहित नसेल ते निवडणुकीचं तिकीट तुम्हाला देणार आहेत की नाही. नाकाचा शेंडा, हा हुबलं कुठली कवा तर चांगलं बोलत जा की. तुझ्याकडे जिबेला काही हातच नाही बघ, आधीच नाट लावून ठेवतीस समजत. येऊ का मम्मी साहेब? या बसा बसा. जा सरबत गरबत घेऊन ये, नाही तर नाही स्नॅक्स आण काहीतरी तो समित असं. नको डायरेक्ट जेवायलाच द्या. बरं बरं ताटच ओढून आण डायरेक्ट. बाकी काय म्हणताय अजून? एकदम निवांत, तुम्ही सांगा. बाकी निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? एकदम जोरदार मस्त. पण मी काय म्हणतो मम्मी साहेब, एवढं फॉर्मल कशाला वागायचंय? मुद्द्याचं बोला की. कसं आहे, तुम्ही तात्यासाहेबांचे 2 नंबरची पी आहेत ना, त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला माहिती असणार समजा. घ्या. हा वा, छान, सुंदर, सुरेख. यातला एकही पदार्थ असा नाहीये जो मला आवडत नाहीये. वा, मी मला स्वतःच्या हातानं समजा जेवण बनवले बघा. वा, एकदम सावकाश जेवण होऊ द्या. मम्मी साहेब, आता आम्ही तुमचा पाहुणचार सुद्धा घेतला, आता तरी मुद्द्याचं बोला. अजून तर सुरुवात झाली, पाहुणचार कुठे घेतला अजून? की अजून एक जिलेबी 36 खावा एवढी.
म्हणजे निवडणुकीची यादी कधी जाहीर करणार ती तुम्हाला माहितच असेल ना? मम्मी साहेब, तुम्ही एक काम करा, आता 10 किलो पेढ्यांची ऑर्डर देऊन टाका. 10 किलो काय? मी 100 किलो पेढ्याची ऑर्डर देते. एक पत्नी जा लवकर, ऑर्डर दे 100 किलो पेढ्याची. लवकरच करणार आहे तुम्हाला. काय तिकीट कोणाला मिळणार आहे ते? बया, म्हणजे सत्य भाऊजी आणि मम्मी साहेब दोघांना तिकीट मिळणार आहे का काय? नाही 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 नाही, तिकीट एकालाच मिळणार आहे. फक्त ते कोणाला मिळणार आहे हे तात्यासाहेब सांगणार आहेत. काय झालं, का थांबलो? वाघमारे, कसं आहे माहितीये का, उन्हाळा जरा जास्त आहे आणि थंड पोटात गेलं ना की डोकं बी थंड राहतंय बघा. आणि एकदा बायकोचं डोकं थंड झालं की नवऱ्याचं डोकं ऑटोमॅटिक थंड होते. थांबा, मी आलो. दादा 2 ग्लास. त्या आता सांगा काय झालंय? काय कुठे? काहीच नाही. मला ना फक्त तुमच्या डोळ्यात बघितल्यावर कळतं तुमच्या मनात काय चाललंय. आणि आता मला वाटतंय की काहीतरी बिनसलंय. काय झालंय? अहो वाघमारे, मला सांगा की काय झालंय? पोलीस स्टेशन मध्ये काय झालं का? ते मुकादम काय बोलला का तुम्हाला? काय धमकी दिली की त्यांनी? तुला कसं कळलं? अहो मी चांगलंच ओळखतो त्याला. आणि आता तुम्ही त्याला अटक केली ना, त्यामुळे राग धरून बसला असेल तुमच्यावर. होय, माझं जीवना नुसतं त्यासाठीच होतंय बघ. म्हणजे मी पोलीस आहे तर तो मला डायरेक्ट काय नाही करणार, पण तुला, अमृताला आणि आईला त्रास दिला तर त्यांनी. वाघमारे, तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. तो मुकादम काहीच करणार नाही. तू एवढ्या खात्रीनं कसं काय सांगू शकतोस? ते कळलंच तुम्हाला. चला. कुठं? एकाचा कार्यक्रम फिक्स करायचा आपल्याला. द्या इकडे. हे सपने काय लागेली? मी विचार करते. विचार कसला? मी म्हणजे ते तात्यासाहेबांचे ते खतकर येऊन गेले दुपारच्याला, सांगून बी गेले का घरातच कोणाला तरी उमेदवारी मिळणार आहे, म्हणजे चांगलंच आहे. पण मला काय वाटतं का उमेदवारी सत्यभाऊजींनाच मिळेल बघा. मग चांगलं आहे की. कसं सांगायचं तसं नाही म्हणून मी, म्हणजे माझं काय म्हणणं आहे का त्यांना तिकीट मिळते ते चांगलंच आहे, वाईट काहीच नाही, मला तर ते म्हणणंच नाही. पण मग थोडासा असं बी विचार करा की ठीक आहे बोलायचं स्पष्ट बोलती. म्हणजे मला असं म्हणायचं आहे का आता जर तिकीट सत्यभाऊजींना मिळालं तर ते निवडून ते येतीलच बघा. आणि मग नगरसेवक बी ते होतील. मग नगरसेवकाची बायको मग कोण मिळवणार? जाऊ बाई. आता येते का ध्यानात काय बोलते मी ते? अहो एक 10 दिवस सरकारी नोकरी, अंगावर वर्दी, त्याचा तो मान मिळतोच आहे बघा. बाया आता तो नगरसेवकाची बायको म्हणून वेगळा एक्स्ट्रा मान मिळेल. मग तर काय विचारायलाच नको बघा तोरा. काय करणार आपण? सत्यभाऊजींबरोबर जातील बघा दोघं नवरा बायको बी बाहेर. उद्या या दौऱ्यावर त्या दौऱ्यावर, परवा इकडं परवा तिकडं नुसते फिरतील. आणि तुमच्या हातात काय राहणार? घरातलं बी काही राहायचं नाही, बाहेरचं बी काही राहायचं नाही बघा. एक तर ते मेहंदीच्या वेळेला तुम्ही जे काय कुठाने केले होते का नाही, त्याच्यामुळे सत्यभाऊजी आधीच खार खाऊन आहेत बघा तुमच्यावरती. त्यात असं हातात काहीच नाही राहायचं तुमच्या. मला काय वाटतं माहितीये का, तिकीट का नाही आपल्यापैकी कुणाला तरी मिळालं का नाही, तुम्हाला मिळालं का नाही तर मजा येईल बघा. म्हणजे कसं असं ही सत्ता आहे का नाही तुमच्या हाती राहील बघा, हे का नाही? आता येते का ध्यानात काय बोलते मी ते? सपने तू कधी तरच हुशारीचं बोलतेस बघ. कधीतरी समजेल. आता बघूच तिकीट कोणाला मिळतंय ते. चालतंय, मी आहे तुमच्या बरोबर.
साहेब तुमच्या हातचं कधी दूध पिणं असं झालं बघा. वय वय मला बी आज दाजी सुटल्याची पार्टी समजा सगळ्यांनी. पोटभर दूध प्या. वकील साहेब घ्या, तुम्ही घ्या, पहिला मान तुमचा आहे. तुमच्यामुळे दाजी सुटल्यात आज. साहेब येऊ का? हा म्हणजे काय? हो इथलं ना आमच्या मेवण्यांनी घ्या हे घे रे. आम्ही गालासातून नाही डायरेक्ट तांब्यातूनच घेतो आम्ही. अहो वकील साहेब घ्या हो दूध. लागलं तर मागून घ्या बरं का दूध. घरचंच आहे असं समजा. अजिबात लाजायचं नाही. हो नाही नाही मी कशाला लाजतोय जावा. ही अशी माणसं आवडतात आपल्याला. वकील साहेब व्यवस्थित प्या बरं का दूध. पोट भरत भरपूर आहे. म्हणजे काय तुमच्यासाठीच केलंय असं समजा. घरच आहे ना आपलं. घ्या प्या. कसं झालंय आता तुम्ही बनवलंय म्हणल्यानंतर. आणि हे दूध बीज पिऊन झालं का नाही की मग गलास धुवून घ्या सामन्यांची. अहो पण अहो म्हणलं ना मी आपलंच घर आहे की नाही. मग आपल्या घरची भांडी पण आपलीच आहेत ना आणि ते आपणच घासतो का नाही. अहो पण मी वकील आहे ना. अहो पण काय घासा म्हणल्यावर घासायचा. तुला काय वाटलं तुझं कौतुक करायला हे समज सुरू आहे. तुझ्यापेक्षा माझ्या म्हशी कामाचे आहेत. तू काय केलंच रे? काय केलंस तो? तर त्या तात्या साहेबाच्या घाशात पैसा वाचल्यानंतर मला जामीन मिळालाय. अरे तुम्ही कशा पाहिजे घाबरलाय? बसा बसा बसा. अरे बसा. ज्याची चूक आहे त्यालाच शिक्षा मिळणार आहे की नाही. ही गालास धुवून झाली ना की मग ती पातेली पण घासून घ्या. डाव चमचे गॅस बी पुसून घ्या व्यवस्थित. मोरी पण नंतर धुवून टाका. पण मी वकील आहे ना. वकील आहे तर काय झालं? घासायची कला सामन्यांमध्ये असते. वकील होण्यासाठी घातलीस की नाही? अरे मी पण किती घासले तेव्हा एवढा मोठा झालो. आणि जर नाही घासलंच ना तर माझ्या गोठ्यात दमयंती नावाची म्हस आहे माझी लाडकी. तिच्या शेजारी बांधीन तुला. ए सयाजी मुकादम पहिला आणि शेवटचं सांगायला घरी आलो. राजकारण राजकारणापुरतच ठेवायचं. एकमेकांच्या घरापर्यंत देऊ द्यायचं नाही. हे जर तू चुकून माझ्या घरापर्यंत आलास तर तुझ्याच म्हशीवरनं अख्ख्या सातारात वरात काढी ना तुझे मी. अरे पाहुणं आहेत ते आपले. असं वागतात होय त्यांच्याशी. चल चल वकील साहेबांना मोरी दाखव. आलं बेला. अरे वा 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 वा. लक्ष्मी नारायणाच्या जोड्याची पाय आमच्या घराला लागले. अरे भाग्यच म्हणायचं आमचं. या बघा राग बीग आला असेल तर तो बाजूला ठेवा आणि आमच्या घरचं स्पेशल मसाला दूध प्या. एकदम स्पेशल असतं बरं का दूध. दे रे बाबा दूध दे दे. एकदम प्युअर आहे बरं का. पहिल्या धारेचं. अजिबात मिलावट नाही याच्यात. म्हणजे पाण्याचा टिपूस पण तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे आम्ही दूध जेव्हा देतो का नाही तेव्हा ते ज्या भांड्यात दूध देतो ते भांड पण असं कडक उन्हात सुकून आणि मग त्याच्यात दूध भरून मग देतो. जेवढं सांगितलंय तेवढं लक्षात असू दे. चला वाघमारे.
अगं काय सांगतेस तू? वा वा एक नंबर. नाही म्हणजे आता सत्यादादाला तिकीट मिळणारी आता फिक्सच आहे तर. नाही आता खरेदकरांनी काय बी सांगू दे, पण मला माहिती ना तिकीट दादालाच मिळणार आहे. हा हे बघा आला सत्या मंजू दोघही आले. या या. दादा ये 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 कॉंग्रॅच्युलेशन. बस 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 वहिनी बसा बसा बसा. कॉंग्रॅच्युलेशन कशासाठी? सांगणार सगळं सांगणार. सपने सांग. खत करायला होते दुपारच्याला, तर आपल्या घरातच कोणाला तरी उमेदवारी मिळणार असं सांगत होते. खरं सांगताय ना वहिनी का मस्करी करताय? सत्या अरे कोण कशाला तुझी मस्करी करेल. खरंच आले होते आणि आपल्याच घरात तिकीट मिळणार असं बोललेत. बरोबर बोलते चित्रकार. कसे माझ्या लेकरा कुकरा वागरा अरे किती कष्ट खाल्ले असतो आयुष्यात. समद्यांच्या मदतीला धावून गेला, रात्रीचा दिस केला, समद्यांची कामं केली, म्हणूनच बक्षीस म्हणून हे दिस तुझ्या आयुष्यात आलाय बघ. मी तुला सांगते जी कोणी तुझ्या विरोध भरेल का नाही त्यासाठी परिस्थिती जप्त होईल बघ. सत्या दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सत्या दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सत्या दादाचा विजय. हाय का आता घराची पक्षी शाटच केली तुम्ही तर. कौतुक बास झालं, आता उलट जोमानं कामाला लागायला पाहिजे. लोकांची सेवा करायची संधी मिळाली, ही संधी नाही सोडायची आपण. बरोबर आहे. ओरडून काय गावाला गोळा करतात काय आता? मग असं अचानक भरते बायको घाबरले की. वाघमारे लाडात आलोय ना मी. तुम्ही असं वरडताय मी, मला ना जरा बी काय वाटत नाही. अहो मी सत्य सुर्वे भावी नगरसेवक होणार आहे, तिकीट मिळणार आहे मला. जरा तरी कौतुक कर. आधी तिकीट जाहीर तर होते, मग करते की कौतुक. असं वाघमारे तुम्ही कौतुक करायला सुरुवात तर करा, मग बघा कसं लगेच तिकीट मिळते. कांद्यानं करू का बटाट्यानं करू तुझं कौतुक? कांदे बटाटे बरं करा, पण तुम्ही कौतुक काही नाही महत्वाचं आहे. मम्मी अगं मी ते हे ताण लागलेले का मला, म्हणून आलेलो मी. लयच कोरड पडली तुझ्या कशाला, दिसतंय ती मला. झोपली बाबा, मी तर झोपतो लगेच. वाघमारे तुम्ही बी लगेच या झोपायला. ये तुम्ही. हे नाही ब्रट, सत्याला तिकीट मिळणारे म्हणून लेखरून जाऊ नकस. वाटतंय तेवढं सोपं नसते राजकारण. तात्यासाहेबांसारख्या माणसावर हल्ला करायला कमी केलं नाही गुंडांनी. आणि सत्य तर त्यांचा लाडका कार्यकर्ता आहे. तेव्हा तू उगाच पुढं पुढं करशील आणि माझ्या लेकाच्या अंगलट येईल समजा. तेव्हा तू शांत राहायचं आणि शहाणी असशील ना तर लांबच राहायचं ह्या समद्यापासनं आणि सत्यापासनं पण. तात्यासाहेबांसारख्या माणसावर हल्ला करायला कमी केलं नाही गुंडांनी. आणि सत्य तर त्यांचा लाडका कार्यकर्ता आहे.
तेव्हा तू उगाच पुढं पुढं करशील आणि माझ्या लेकाच्या अंगलट येईल समजा. आणि शहाणी असशील ना तर लांबच राहायचं ह्या समद्यापासनं आणि सत्यापासनं पण. मम्मी साहेबांचं माझ्याशी वाईट वागणं समजू शकते मी, पण सत्याच्या बाबतीत या अशा का वागतात? सत्या बिचारा केवढं प्रेम करतोय त्यांच्या, पण ह्या अशा का वागतात? वाघमारे, झोपला नाही तुम्ही? कसला विचार करताय? विचार कसला काय? झोप येत नव्हते रे. नाही वाघमारे, तुम्ही अशाच जागा नाही राहणार. काय झालंय? काहीच नाही, झोपच येत नाही. अहो वाघमारे, सांगा की मला काय झालंय ते, नाहीतर मला बी झोप नाही लागणार बघा. सत्या खरंच काय नाही झालं, झोप येत नाही बस एवढंच. वाघमारे, तुम्हाला शपथ आहे माझी, खरं खरं सांगा काय झालंय. काय लहान आहेस का शपथ घालायला? सुटली म्हणा आधी. बर सुटली, पण तुम्ही सांगा आधी काय झालंय. सत्या, मला ना तुझी लई काळजी वाटते. राजकारण सोपं नसते रे. इथं माणसं जवळ बी येतात आणि टोकाचे दुश्मन बी होतात. तुझ्या बाबतीत असं काय झालं तर, तुझा जीव धोक्यात आला तर? काय वाघमारे, तुम्ही एवढं सगळा विचार करत बसलाय वे? त्या मुकादमाने दिलेल्या धमकीची एवढी भीती वाटली तुम्हाला? भीती मुकादमाच्या धमकीची नाही रे. बाहेरच्या लोकांना काही तोंड देशीलच रे, पण उद्या आपल्यातलंच कोण तुझ्या विरोधात गेलं तर? आपल्यातलंच म्हणजे? वाघमारे, मम्मी बद्दल बोलताय का तुम्ही? नाही नाही, त्यांच्याबद्दल कशाला बोलू, त्या तर आई आहेत ना तुझ्या. मग नक्की कुणाबद्दल बोलताय तुम्ही? आपल्या आजूबाजूला लय माणसं असतात सध्या, जी आपलेपणाचा मुखवटा घालून फिरतात आणि वेळ आल्यावर तीच दगाफटका करतात. वाघमारे, वाघमारे बघा, तुम्ही माझ्यासोबत असला ना की मला कसलीच भीती नाही. तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर मला काहीच होणार नाही वाघमारे. पण मी कायम तुझ्यासोबत नसणार आहे सध्या. वाघमारे, हे काय? हा तुम्ही दिलेला धागा आहे, आणि तुम्ही सोबत नसला तर तुम्ही दिलेली आठवण आहे की माझ्यासोबत. आणि त्यात माझी बायको पोलीस आहे, त्यामुळे मला काहीच होणार नाही, होय की नाही? आता झोपा शांत, जास्त विचार करू नका. झोपा. अजिबात काय विचार करू नका, निवांत झोपा. हा, काय होणार नाही मला.